की त्यांनी स्थानापन्न व्हावं. मी कमिशनर ऑफ पोलीस डॉक्टर रविंदर सिंगल सर यांना विनंती करेन की त्यांनी सन्माननीय श्री देवेंद्रजी फडणवीस यांचं स्वागत करावं. जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. आज आपण या समारंभाला, या कार्यक्रमाला आलात याबद्दल खूप खूप धन्यवाद. आपल्याला ऐकण्याची आणि आपल्या हातून पुरस्कार वितरण व्हावं याची आम्ही आतुरतेने वाट पाहत होतो आणि तो क्षण आज इथे आलेला आहे. तर मी सगळ्या डिग्निटरीजना विनंती करेन की त्यांनी परत एकदा स्थानापन्न व्हावं. आणि कमिशनर ऑफ पोलीस डॉक्टर रविंद्र सिंगल सर, मी यांना विनंती करते की त्यांनी सर्वांना परत एकदा संबोधन करावं आणि सायबर हॅक 2025 याबद्दल आम्हाला माहिती द्यावी. जैन सर. सर, आपण सायबर हॅक 2025 7, 8, 9 तारीख या तारीखामध्ये ऑर्गनाईज केला होता. सर, सायबर हॅकचा हेतू असा होता की आज जे आपले पूर्ण देशामध्ये किंवा आपले राज्यामध्ये किंवा सिटीमध्ये जे आपण प्रॉब्लेम्स फेस करतोय असे 5 प्रॉब्लेम्स स्टेटमेंट्स आपण तयार केली होती जे सध्याचे ज्वलंत प्रॉब्लेम्स आहे. सर, त्याच्यात एक आर्टिफिशियल इंटेलिजन्स मध्ये जे आपण फेक नरेटिव्स तयार करतो, न्यूजबद्दल असो किंवा इंटरनेटवर जे आपण फेक इन्फॉर्मेशन टाकतो, सर ते कसे आपण शोधू शकतोय हा एक पहिला मुद्दा होता. सर, दुसरा होता सर स्प्रेडिंग अवेअरनेस अबाउट दी चाइल्ड पोर्नोग्राफी स्पेशली थ्रू डार्क वेब. हा पण एक मोठा मुद्दा आहे सर, त्याच्याबद्दलही आम्हाला इन्व्हेस्टिगेशन करताना अडचणी येतात. सर, तिसरा होता की सोशल इंजिनिअरिंग फ्रॉड्स डन इन द नेम ऑफ प्रॉमिनंट पर्सनॅलिटीज, फेक प्रोफाईल्स क्रिएट करतात. सर, कोणी असो सर, पॉलिटिशियन्स असो, कोणाच्याही सर ते फेक प्रोफाईल करतात, मग ते एक्स्टॉर्शन्स वगैरे किंवा पैसे लोकांकडून मागतात. सर, तर तो एक होता. सर, चौथा एक आपल्या स्टेटमेंट होता सर, मिसयूज ऑफ बँक अकाउंट्स बाय सायबर क्रिमिनल्स. सर, आमचे इन्व्हेस्टिगेशनमध्ये असं आलेलं आहे की आता परवा जे एक राजस्थानमधून आपण लोकांना पकडून आणला होता सर, 1565 अकाउंट्स त्याच्याकडे सापडले. मग हे जे अकाउंट्स एक माणूस क्रिएट करून घेतो आणि पैसे एक घेतात मग दुसऱ्या अकाउंटवर जातात, हे कसे होतात, तर त्याला असं आपण थांबू शकतोय का, हा एक चौथा मुद्दा होता. सर, पाचवी जे प्रॉब्लेम स्टेटमेंट होती सर, तो होती अनॉनिमस टेक्नॉलॉजीज. जसे फोन येतात की तो VPN थ्रू फोन करतात आणि काय थ्रेट असो किंवा डिजिटल अरेस्ट असो हे सगळे ते करतात. सर, मग VPNच्या आणि टोरच्या जे वापर आहे ते आपण बॉम्ब हॉक्स कॉल्समध्ये पण बघितलेलं आहे. सर, ते हॉक्स कॉल्स येतात की ह्या एअर फ्लाईटमध्ये बॉम्ब ठेवलेला आहे, मग हे कुठून येतात, मग तेही एक आपण प्रॉब्लेम दिली होती. सर, याच्यात जे कॅन्डिडेट्स होते त्यांना सर आम्हाला सर आनंद होतोय की सुरुवातीला ज्यावेळेस आपण 20 दिवसा अगोदर हे प्रॉब्लेम्स इनिशिएट केली सर, त्याच्या जवळपास 600 टीम्स थ्रूआउट इंडियामधून त्यांनी पार्टिसिपेट केला. सर, मग सर आपण तिथून जे आहे 20 बेस्ट सॉल्युशन्स निवडले की ही जी बेस्ट 20 टीम्स आहे त्यांना आपण संधी देऊ. मग सर इथे त्यांना बोलवण्यात आला, तो ऑफलाईन झाला. सर, आणि हे 2 दिवस जे आहे आपला IIM मध्ये जे आपले पार्टनर होते सर, ते IIM मध्ये आपण त्यांना बोलवलं, त्यांनी प्रेझेंटेशन दिली आणि तिथून आपण शेवटी 3 बेस्ट सॉल्युशन्स सर आपण शोधलेले आहे. सर, सर हे मी आपल्याला अजून सांगू इच्छितो की सर आपण याच्यात जे आपले स्टेक होल्डर्स होते त्याच्यात आणि सपोर्टर्स जे होते आमच्यासोबत, ते ॲडव्हान्टेज विदर्भ, असोसिएशन ऑफ इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट, IIM नागपूर, VNIT आणि DCODE, हे 5 ऑर्गनायझेशन्सनी सर आम्हाला भरपूर सपोर्ट केलेलं आहे याच्यासाठी. आणि सर हे जे सॉल्युशन्स आपल्याला मिळणार आहे किंवा सर हे मला असं वाटतं की एक आपण सुरुवात करतोय आणि ह्याच्यात इंडस्ट्री, एज्युकेशनल इन्स्टिट्यूट्स, आपले सायबर एक्सपर्ट्स, पोलीस, हे सगळे मिळून कसे अशी प्रॉब्लेम्सला आपण तोंड देऊ शकतोय, कसे आपण सॉल्युशन शोधू शकतोय, जे हे सॉल्युशन जे आपल्याला मिळणार आहे सर, ते हे सॉल्युशन्स आपण पूर्ण राज्यासाठी किंवा देशासाठी आपण वापरू शकतो. सर, ही एक चांगली सुरुवात झालेली आहे. सर, याच्यात आपण एक आपले सायबर सिक्युरिटी एक्सपर्ट आहे अमित दुबे साहेब, त्यांनाही आपण बोलवला आणि त्यांनी फार सुंदर
इन्फॉर्मेशन आपल्याला सगळ्यांना दिलेली आहे की असे आपण कसे इंटरनेटवर स्वतःला सेव्ह करू शकतोय सर. एक सर चांगलं एक सुरुवात इथे झालेली आहे सर. आपण याला पुढे घेऊन जाऊ. आणि सर आम्ही जे इंडस्ट्रीचे रिप्रेझेंटेटिव्ह आहेत त्यांना पण आपण सुरुवात केली होती सर कमांड कंट्रोल सेंटरची, जे सरांनी एक सिम्बा ॲपची सुरुवात जुलैमध्ये आपण केली होती सर. तेही आपण यांना दाखवणार आहे की इतका सुंदर आपल्याकडे टेक्नॉलॉजिकली इक्विप्ड एक कमांड कंट्रोल सेंटर आहे, तर त्यालाही आपण कसे अजून अपग्रेड करू शकतोय ही सगळं सर आपण पब्लिक पोलीस पार्टनरशिपमध्ये सुरू करतोय सर. एवढं मला सांगायचं होतं सर. आपण इथे आले आणि आम्हाला सपोर्ट केला सर, आम्हाला डायरेक्शन दिली, नेहमी आपण देता सर, त्याबद्दल आपला खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच सर. धन्यवाद सर. सायबर हॅक 2025 हा ऍक्च्युली जसं सरांनी सांगितलं तर पोलिसांचा सायबर गुन्हेगारी आणि सायबर सुरक्षा या संबंधीचा आगामी आव्हानावर उपाय शोधण्यासाठी एक आगळावेगळा उपक्रम होता आणि त्याचाच पारितोषिक वितरण समारंभ जो आहे तो आम्ही आपल्या हाताने करू इच्छितो. तर त्यासाठी मी आपली संमती मागते आणि त्या पारितोषिक वितरण सोहळ्याला सुरुवात करू इच्छिते. तर मंचावर उपस्थित सर्व गणमान्य व्यक्तींना आणि सन्माननीय श्री देवेंद्र फडणवीसजी, चीफ मिनिस्टर ऑफ महाराष्ट्र, यांना मी विनंती करेन की आपण आता हा पारितोषिक समारंभ सोहळा आपल्या हस्ते सुरू करू. तर सगळ्यात पहिले सेकंड रनरअप म्हणजे थर्ड रनरअप ज्याला आपण म्हणतो तृतीय पारितोषिक जे आहे ते आपण इथे जाहीर करणार आहोत आणि 50,000 रुपये हे तृतीय पारितोषिक जिंकणार आहेत जे आहेत. आणि कोड क्रॅकर्स म्हणून रायसोनी कॉलेज नागपूर यांना हा तृतीय पारितोषिक जे आहे ते मिळतं आहे. तर कोड क्रॅकर्स टीमनी लवकरात लवकर मंचावर यावं अशी मी त्यांना विनंती करते. त्यानंतर फर्स्ट रनरअप यांचं नाव मी अनाऊन्स करणार आहे, ज्याला आपण द्वितीय पारितोषिक म्हणतो. रुपये 75,000 हे यांना मिळणार आहेत. आणि सो बेसिकली हमारा थर्ड प्रॉब्लम स्टेटमेंट था जिसमें हमने वीपीएन एंड टॉर यूजर्स का रियल आईपी एड्रेस कैसे ट्रैक करते हैं वो बताया था. That's it. Thank you. डिटेल प्रेझेंटेशन्स जे आहेत सर हे आपण पारितोषिक वितरण समारंभानंतर सगळे इथे आपल्याला हे तिन्ही विनर्स जे आहेत ते प्रेझेंट करणार आहे, आपल्याला सांगणार आहेत की त्यांनी काय इनोव्हेशन केलं आहे. तर सेकंड प्राइज जे आहे ते आहे सायबर डिफेंडर्स यांना ते जात आहे. इन्फोसिस कॉर्पोरेट इथून ते आलेले आहेत. तर त्यांना मी विनंती करते की त्यांनी लवकरात लवकर मंचावर यावं आणि टाळ्यांचा जो गडगडाट आहे तो आपण सर्वांनी सुरू ठेवायचा आहे. टाळ्या हे एक प्रकारचं मोटिवेशन असतं जे आपल्याला खूप कामात येतं. Very big congratulations to you. So please short मध्ये तुम्ही डिस्क्राइब करा की तुमचं इनोव्हेशन काय होतं. So we create the alert system for the end user. Those are scammers messages पाठवतात, त्याच्यावर डायरेक्ट अलर्ट येईल. It will be work on all over social media like LinkedIn, Facebook, Messenger. So जेव्हा स्कॅमर कुठल्या प्रकारचा एक मेसेज पाठवेल तो रीड करेल आणि कीवर्ड थ्रू आणि तो स्पॅम आहे का तो डायरेक्ट अलर्ट देईल की एंड युजरला की इट विल बी स्कॅम मेसेज. सो बी अलर्ट फ्रॉम दॅट. थँक्यू सो मच. आणि पहिलं बक्षीस म्हणजे फर्स्ट प्राइज ज्यांना मिळतं आहे ते आहेत टीम वन डायरेक्शन, रामदेव बाबा कॉलेज नागपूर इथून ते आलेले आहेत. रुपये 1,00,000 हे यांचं पारितोषिकाची यांची रक्कम आहे.
मी जोरदार टाळ्यांनी त्यांना ऑफकोर्स मंचावर बोलवते. टीम वन डायरेक्शन. तुम्ही शॉर्ट एका ब्रीफ मध्ये प्लीज सांगा तुमचं इनोव्हेशन काय होतं. Okay, so the problem statement जिसपे हमने काम किया was that every now and then we get news कि कुछ scam हो रहा है. Like 3 weeks back मेरे चाचा ने मुझे बुलाया और उन्होंने कहा कि बेटा मोदी सरकार ने कुछ स्कीम चालू करी है हमारे जवानों के लिए. उन्हें उनके लिए एक फंड चालू किया है जिसमें दे आर आस्किंग फॉर डोनेशंस एंड जो भी डोनेट करेगा बाय द एंड ऑफ 5 years उन्हें 10% रिटर्न भी मिलेगा. सो बहुत अच्छी स्कीम है. उन्होंने कहा बेटा आ जाओ अपन 5101 रुपए का डोनेशन कर दे मेरी तरफ से. मैंने देखा वेबसाइट एंड देन आई टोल्ड हिम कि कैसे चाचा आपको बेवकूफ बना रहे चाचा जी. तो ये चीज बहुत कॉमन है. कल ही सीपी सर ने अपने स्पीच में बताया था कि नागपुर इटसेल्फ में उन्होंने अभी कुछ 40 लाख तक के फ्रॉड्स की उन्हें न्यूज आई है अभी तक. सो इन प्रॉब्लम स्टेटमेंट्स पे वर्क करते हुए हमने 2 चीजें बनाई थी. एक कि आपको जिस भी सोशल मीडिया अकाउंट से कुछ भी अनाउंसमेंट आती है, कुछ भी मैसेज आता है, वो अकाउंट फेक है या जेन्युइन, यूजिंग एआई हम पता करेंगे. दूसरी चीज, आपको जो मैसेज आया है आप वो मैसेज हमें दीजिए, हम आपसे 2-3 सवाल और पूछेंगे एंड वी एक्सपेक्ट कि आप शायद हमारी हेल्प करें और जवाब दें. जैसे कि आप जानते हैं जिसने मैसेज भेजा, अगर आप उन्हें जानते भी हैं तो भी इस पर्टिकुलर अकाउंट से जिससे आज मैसेज आया है उससे आप कितने समय से बात कर रहे हैं, कि मेरे दोस्त का हो सकता है लेकिन आज पहली बार उस अकाउंट से आया है. सो ये चीजें पूछ के, ये कॉन्टेक्स्ट पूछ के हम एआई का यूज कर रहे हैं ये लाइक्लीहुड बताने के लिए कि कितना % चांस है ये स्कैम है एंड नहीं है, और है जो आइदर केस 3 प्रोमिनेंट रीजंस कि ये क्यों है. तो ये 2 चीजें हमने बनाई एंड इन्हीं को एक ब्रॉडर ऑडियंस को केटर करने के लिए एक वेब ऐप बनाया ताकि सब एक्सेस कर सके. एक मोबाइल एप्लीकेशन बनाया ताकि मेरे चाचा वो भी इसे यूज कर सके. सिर्फ एक फोटो डालनी है और उनका काम हो जाएगा. एंड फॉर यंगर जनरेशन सच एज आवर्स हमने एक गूगल क्रोम का एक्सटेंशन बनाया ताकि हम जैसे लोग थोड़ी मेहनत कम करना चाहते हैं तो हम वेबसाइट पे भी नहीं जाएंगे, हम क्रोम यूज कर लेंगे एक्सटेंशन. सो एक ब्रॉडर ऑडियंस को केटर करते हुए वी बिल्ड द सिस्टम. एंड इवन मोर सो एक और चीज हमने नोटिस करी है, बीट आरोग्य सेतु या फिर कुछ भी हो, कितना भी भलाई के लिए बना लो, देयर इज ऑलवेज अ हिंड्रेंस यूज करने के लिए. सो वो जो सिस्टम बनाया है उसमें छोटे छोटे ऐसी चीजें डाली है कि यूजर रिटेंशन रहे. एक न्यूज सिस्टम बना दिया है, इन शॉर्ट सामान. एक क्विज ऐप बनाया है ताकि एवरी डे एवरी 3 hours उस पर क्विज हो रही है एंड यू कैन अर्न पॉइंट्स ऑन इट. I'm sorry, मैं थोड़ा बह गया. This is the first time I'm winning an award like this. Okay, so quiz हो रही है and you can earn points out of it and उस पे से you can convert it into coupons. And sir, इसका actually जो idea का inspiration है that has come from Nagpur Traffic Police itself, जो उन्होंने ट्रैफिक रिवॉर्ड्स नाम की जो स्टार्टअप है जिसको उन्होंने सपोर्ट किया था, वेयर दे वर रिवॉर्डिंग पॉइंट्स एंड अल्टीमेटली कूपन्स फॉर पीपल टू फॉलो ट्रैफिक रूल्स. सो वैसे ही हमने एक सिस्टम बनाने की कोशिश करी है जिसमें यूजर्स आए, फेक प्रोफाइल्स रिपोर्ट करें एंड सिंस वी आर गेटिंग अ लॉट ऑफ दिस डेटा, फेक प्रोफाइल मिल रहा है, सो आफ्टर अ पॉइंट वी कैन अलर्ट द अथॉरिटीज एज वेल कि ये अकाउंट से सर रिपोर्ट आ रही है. सो ऐसा है एंड द डेटा सेट इटसेल्फ इज ग्रोइंग. एआई ऐसा बनाया है कि वो डे बाय डे द मोर पीपल यूज इट द बेटर इट बिकम्स. सो जितना एआई का यूज होके स्कैम्स बढ़ रहे हैं, हम भी उन्हें टैकल करने की कोशिश कर रहे हैं. थैंक यू सो मच. थैंक यू सो मच. आई नो यंग माइंड्स एनर्जी से भरपूर होते हैं और यंग माइंड्स ही तो इंडिया का एक्चुअली फ्यूचर है. तो टाइम कंस्ट्रेंट की वजह से एक्चुअली हम आगे बढ़ते हैं. अगर मैं सम अप करूं इस चीज को, इनके इनोवेशंस को, तो सिर्फ ऑब्जर्वेशन इंपॉर्टेंट नहीं होता, ऑब्जर्वेशन को इनोवेशन में हम कितने जल्दी बदलते हैं दैट इज इम्पॉर्टेंट. एंड ऑन दिस नोट वी हैव विद अस
ऑनरेबल श्री देवेंद्र जी फडणवीस, चीफ मिनिस्टर ऑफ महाराष्ट्र, मैं उनसे दरख्वास्त करूंगी कि वो हमें मार्गदर्शन करें आप सभी की जोरदार तालियों के बीच। मंचावर उपस्थित नागपूरचे पोलीस आयुक्त रवींद्र सिंघलजी, सायबर सिक्युरिटी एक्सपर्ट अमित दुबेजी, जॉइंट सीपी निसार तांबोळी, श्री अजय कपूर, श्री विनोद तांबे, या ठिकाणी उपस्थित पोलीस विभागातील सर्व अधिकारी, त्याचप्रमाणे विविध क्षेत्रातील मान्यवर आणि सायबर हॅकमध्ये पार्टिसिपेट केलेले सर्व आमचे यंग माइंड्स भगिनी आणि बंधूंनो, मी नागपूर पोलीसचं आणि विशेषतः आमच्या आयुक्तांचं मनापासून अभिनंदन करतो की एक अतिशय चांगला हा कार्यक्रम हॅकॅथॉन सायबर हॅक या ठिकाणी त्यांनी ऑर्गनाईज केला आणि 5 प्रकारचे प्रॉब्लेम स्टेटमेंट फ्रेम केल्यानंतर ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे की जवळपास 600 एंट्रीज त्याच्यावर आल्या। त्याच्यातनं 20 टीम्स शॉर्टलिस्ट केल्या आणि आज त्यातल्या 3 आपण या ठिकाणी पुरस्कार दिलेला आहे। या तिन्ही टीम्सचं मी अतिशय मनापासून अभिनंदन करतो की त्यांनी मेहनत करून अतिशय चांगले सोल्युशन्स या ठिकाणी काढले। आज आपल्याला कल्पना आहे की इनोव्हेशनच्या क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात वेगवेगळी कामं चाललेली आहेत आणि विशेषतः प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये ज्या अडचणी आहेत किंवा समाज जीवनामध्ये ज्या अडचणी आहेत त्या केवळ अडचणी नाही आहेत तर त्या अपॉर्च्युनिटी देखील आहेत। इनोव्हेटिव्ह माइंड्स करता एक सोल्युशन तयार करायचं आणि ते सोल्युशन जर योग्य प्रकारे तयार झालं तर त्याचं एक बिझनेस मॉडेल देखील तयार करता येतं। त्यामुळे हे सगळे चॅलेंजेस एक प्रकारची बिझनेस अपॉर्च्युनिटी देखील तयार करतात आणि विशेषतः आज आपण पाहतोय की राज्यामध्ये देशामध्ये खूप मोठ्या प्रमाणात विविध प्रकारचे सायबर फ्रॉड्स चालले आहेत। इनफॅक्ट आपण अशा सोसायटीकडे चाललोय की ज्या सोसायटीमध्ये हळूहळू स्ट्रीट क्राईम कमी होणार आहे आणि व्हाईट कॉलर्स क्राईम्स, फायनान्शियल क्राईम्स आणि सायबर क्राईम्स याच्यावरच अधिक आपल्याला लक्ष घालावं लागणार आहे। मला या गोष्टीचा आनंद आहे की महाराष्ट्र हे पहिलं राज्य आहे की ज्याने एक अतिशय डायनामिक अशा प्रकारचा सायबर प्लॅटफॉर्म तयार केला आहे आणि जवळपास सगळे स्टेक होल्डर्स आपल्या प्लॅटफॉर्मवर आहेत। वी आर कनेक्टेड टू बँक्स, वी आर कनेक्टेड टू NBFCs, वी आर कनेक्टेड टू सोशल मीडिया प्रोव्हायडर्स, ऑल द स्टेक होल्डर्स आर ऑन वन सिंगल प्लॅटफॉर्म आणि जगातले जे काही इनोव्हेटिव्ह आयडियाज आहेत त्याचे लायसन्सेस आपण घेतलेले आहेत आणि मोठ्या प्रमाणात ते ट्रॅकिंग आपण सुरू केल्यामध्ये अगदी कमी कालावधीमध्ये शेकडो कोटी रुपये हे लोकांचे आपण त्या ठिकाणी वाचवू शकलो आहोत। आणि आज हा जो प्लॅटफॉर्म आपण तयार केलाय मला हेही सांगताना आनंद वाटतो की याला दी प्लॅटफॉर्म अशा प्रकारे सेंट्रल गव्हर्नमेंटने रिकॉग्नाइज केलाय आणि देशातल्या आता इतर राज्यांनी आपल्याला विनंती केली आहे की आम्हाला देखील हा प्लॅटफॉर्म तयार करायचा, आपण त्यांनाही मदत करतोय। अल्टिमेटली ह्या ज्या सगळ्या सायबर क्राईमचा जे जग आहे हे रोज इतक्या वेगानं ऍडव्हान्समेंट करत आहे आणि विशेषतः आर्टिफिशियल इंटेलिजन्स आल्यानंतर त्याचा वापर करून सामान्य माणसाला त्या ठिकाणी भुरळ घालायची असे अनेक प्रयत्न चाललेले आहेत। आपण पाहतोय की ज्या प्रकारे फेक आयडेंटिटीज तयार होतात, ज्या प्रकारे VPNचा या ठिकाणी उल्लेख झाला, कुठूनही फोन येतो, कोणाच्याही नंबरवरून करता येतो,
कशाही प्रकारे करता येतो. आवाज देखील आता मॅनिप्युलेट करता येतो. त्यामुळे आताच्या जगामध्ये टेक्नॉलॉजिकल वॉरमध्ये सायबर क्राईम जर आपल्याला त्या ठिकाणी थांबवायचे असतील तर त्याला टेक्नॉलॉजीचंच उत्तर आपल्याला द्यावं लागेल. आणि म्हणून मला असं वाटतं की ही अतिशय चांगली अशा प्रकारचा हा सायबर हॅक या ठिकाणी तुम्ही आयोजित केला. आणि निश्चितपणे मला या गोष्टीचा आनंद आहे की आपल्या देशामध्ये आपल्या राज्यामध्ये इतके चांगले इनोव्हेटिव्ह माइंड्स आहेत की प्रॉब्लेम स्टेटमेंट दिल्यानंतर त्यातनं ते अशा प्रकारचं सोल्युशन काढतात. म्हणजे हे जे तिन्ही सोल्युशन्स या ठिकाणी आलेले आहेत ते अतिशय मला असं वाटतं चांगले सोल्युशन्स आहेत की ज्यातनं लोकांना डिफ्रॉड होण्यापासून, लोकांना त्या ठिकाणी लुटण्यापासून किंवा फेक आयडेंटिटीच्या भरोशावर वेगवेगळे जे अपराध होत आहेत त्याच्यापासून आपल्याला वाचवता येईल. या निमित्ताने या तिन्ही ज्या टीम्स आहेत त्यांना मी सांगू इच्छितो की तुम्ही अतिशय चांगलं सोल्युशन तयार केलेलं आहे. आता हे सोल्युशन बिझनेस मॉडेलमध्ये कसं परिवर्तित करता येईल याचा प्रयत्न तुम्ही केला पाहिजे. आणि त्याच्याकरता तुमच्याकरता एक अपॉर्च्युनिटी अशी आहे की आता आम्ही एक फंड ऑफ फंड तयार केला आहे महाराष्ट्र सरकारने, की ज्या फंड ऑफ फंडचा उपयोग करून जे काही नवीन स्टार्टअप्स आहेत ते आपलं इनोव्हेशन हे स्केलेबल करू शकतात किंवा आपल्या स्टार्टअपला एका स्केलवर नेऊ शकतात. तर आपणही त्या फंड ऑफ फंडचा फायदा घ्यावा. मागच्याही काळात आम्ही अशा प्रकारचा फंड ऑफ फंड तयार केल्यानंतर मला सांगताना आनंद वाटतो की जवळपास 300पेक्षा जास्त स्टार्टअप्स आणि मोस्टली डिफेन्स इनोव्हेशनमध्ये देखील अतिशय चांगले स्टार्टअप्स या ठिकाणी तयार झाले. ते आज खूप चांगल्या प्रकारे बिझनेस मॉडेलमध्ये परिवर्तित झाले आणि दे आर डुईंग व्हेरी वेल. तर मला असं वाटतं की तुम्हाला देखील ही अपॉर्च्युनिटी आहे की याला हाऊ टू कन्व्हर्ट इट इंटू अ बिझनेस मॉडेल ते तुम्ही जरूर करावं. त्याकरता तुम्हाला जी काही मदत पाहिजे ती मदत देखील आम्ही निश्चितपणे त्या ठिकाणी देऊ. आणि महाराष्ट्र सरकारचा तर हा प्रयत्न आहे, कारण मला या ठिकाणी सांगितलं पाहिजे की आज महाराष्ट्र हॅज बिकम द स्टार्टअप कॅपिटल. आता जो लेटेस्ट रिपोर्ट स्टार्टअप इंडियाचा आलेला आहे त्या रिपोर्टमध्ये नाव इन ॲब्सोल्यूट नंबर्स अँड ऑल्सो इन टर्म्स ऑफ इन्व्हेस्टमेंट ऑन बोथ द कॅटेगरीज महाराष्ट्र इज लीडिंग. महाराष्ट्र इज नंबर 1. सो वी हॅव ऑलरेडी बिकम अ स्टार्टअप कॅपिटल. आणि आता आवश्यकता आहे वी वॉन्ट टू इन्क्युबेट स्टार्टअप्स विच आर इन द स्पेस ऑफ आर्टिफिशियल इंटेलिजन्स. कारण हे एक असं स्पेस आहे की जे खूप वेगानं पुढे चाललेलं आहे आणि म्हणून त्या दृष्टीनं तुम्ही त्याचा उपयोग करताय ही खरोखर आनंदाची गोष्ट आहे. मी तुमचं मनापासून अभिनंदन करतो. मागच्या काळामध्ये जेव्हा महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून आम्ही काही हॅकॅथॉन्स घेतल्या होत्या त्यावेळेस आम्ही प्रॉब्लेम स्टेटमेंट्स दिल्यानंतर खूप चांगले सोल्युशन्स आले आणि आम्ही त्यावेळेस सांगितलं होतं की हे जे सोल्युशन्स आहेत याला स्टार्टअपच्या रूपानं तयार करून महाराष्ट्र सरकार त्याचा उपयोग करेल. आणि अशा काही सोल्युशन्सचा उपयोग हा गेले 5-7 वर्ष आम्ही करतो. त्याच्यामुळे मला असं वाटतं की ही एक फार चांगली सुरुवात तुम्ही केलेली आहे. अतिशय चांगल्या प्रकारे तुम्ही हा कार्यक्रम आयोजित केला. याला अजून मोठ्या स्केलवर कसं करता येईल हा निश्चितपणे आपण प्रयत्न करूया, जेणेकरून आपल्या यंग आणि ब्राईट माइंड्सला आपल्याला एक प्लॅटफॉर्म देखील देता येईल आणि त्यातनं एक मोठी इकोसिस्टीम जी आहे ही पण तयार करता येईल. आणि नागरिकांचं जीवन हे चांगलं करण्याकरता त्यांना अशा प्रकारच्या अडचणीतनं सुटका देण्याकरता देखील आपल्याला त्याचा उपयोग करता येईल. पुन्हा एकदा मी नागपूर पोलीस आणि ॲडव्हान्टेज विदर्भाची टीम आणि याच्यासोबत जे जे जुडले होते IIM असेल, VNIT असेल, अशा सगळ्यांचं अतिशय मनापासून अभिनंदन करतो. आणि श्री आपले अमित दुबेजी पण या ठिकाणी आहेत, त्यांचे मनापासून अभिनंदन करतो आणि माझं बोलणं संपवतो. धन्यवाद. जय हिंद. धन्यवाद सर. आपले शब्द नेहमी आमच्यासाठी मोटिवेशनचं आणि पॉझिटिव्ह एन्फोर्समेंटचं काम करतात, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आता पुढे मी DCP लोहित मतानी सर यांना मंचावर आमंत्रित करते फॉर अ वोट ऑफ थँक्स. थँक्यू. जय हिंद सर. मी सायबर हॅक 2025 या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिल्याबद्दल महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री
श्री देवेंद्र फडणवीस यांचे मनपूर्वक आभार मानतो. मी नागपूरचे पोलीस आयुक्त डॉक्टर रवींद्र सिंगल, सहआयुक्त निसार तांबुलीजी, अपर पोलीस आयुक्त, पोलीस उपायुक्त आणि नागपूर पोलीसचे सगळे अधिकारी यांचा मनपूर्वक आभार मानतो. ज्यांनी आम्हाला सपोर्ट केलेला आहे, अजय कपूरजी, आशिष काळेजी, विजय शर्माजी, डॉक्टर मैत्री, शिवांगी गोखले, शिवाजी धावड, वासुदेव आणि अंशुल, या सगळ्यांचे आम्ही मनपूर्वक आभार मानतो. आणि सर जे आमचे स्पॉन्सर्स होते सर, संजय गुप्ताजी, राजेश ओकडेजी आणि नितीन सचदेवाजी यांचा पण मनपूर्वक आभार मानतो. धन्यवाद सर.